21 ते 27 जानेवारी 2026 चे भविष्य भाकीत. जागतिक व्यवस्थेमध्ये मोठ्या बदलांची शक्यता. या घटना घडणार: वादळे, भूकंप, बर्फवृष्टी, अवकाळी पावसाने नुकसान. भारतीय उद्योगांना मोठी संधी, अमेरिकेसाठी प्रतिकूल काळ. मोठे बंड होण्याची शक्यता. शेअर मार्केटमध्ये तेजी. खेळ व स्पर्धांमध्ये भारताला मोठे यश, कलाकारांच्या मृत्यूची घटना. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. दिनांक 19 जानेवारीच्या अमांत कुंडलीमध्ये तुळ लग्न उदित असून चतुर्थ स्थानात अमावस्या होत आहे. सोबत मंगळ, बुध, शुक्र, प्लुटो असे ग्रह असून पंचमात राहू व षष्ठात शनी, नेपच्यून, भाग्यस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती आहे. ग्रहस्थितीचा विचार करता चतुर्थातील ग्रहांच्या गर्दीमुळे मोठे भूकंप, वादळे, अवकाळी पाऊस यांमधून मोठी हानी संभवते. हवेमध्ये विचित्र बदल संभवतात. जागतिक पातळीवर हवामान वाढीविषयी चिंता व्यक्त होईल. विचित्र प्रकारचे आजार, संसर्गजन्य विकार मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता राहील. या काळात जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी संभवतात. अनेक ठिकाणी सत्तेविरुद्ध बंड होण्याची शक्यता असून सत्ता पालट होईल. भारतासह मोठ्या देशात दहशतवादी कारवाया, हिंसाचार, जाळपोळ, स्फोटक घटना घडू शकतात. काही देशांना युद्धाला सामोरे जावे लागेल. जागतिक युद्धासारखी परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता राहील. ट्रम्प टॅरिफमुळे जागतिक व्यापारपेठेत व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता असून अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवर मोठा विपरीत परिणाम संभवतो. ट्रम्प यांच्या विरोधात अनेक देश एकत्र येण्याची शक्यता असून अमेरिकेत अंतर्गत संघर्ष देखील यावेळी अनुभवास येईल. याच उलट भारताकडे मोठे उद्योग येण्याची शक्यता निर्माण होऊन भारतासाठी इष्टपत्ती ठरेल. चीन, रशिया, भारतासह आशिया खंडातील उद्योगांना मोठी चालना मिळेल. युरोप आणि अमेरिकेतील उद्योग आशियाई देशात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होतील. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. या काळात विरोधी पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी सत्तांतर होईल. केंद्र, देश व राज्यातील मंत्रिमंडळात मोठे बदल व खांदेपालट होण्याची देखील यावेळी शक्यता राहील. अवकाळी पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होईल. खराब वातावरणामुळे विमानसेवेला देखील याचा मोठा फटका बसणार आहे. विमान अपघात किंवा अपहरण यांसारख्या घटना देखील या काळात अनुभवास येतील. तसेच मोठे जहाज भरकटण्याची देखील शक्यता राहील. याच वादळामुळे पश्चिमेकडील देशात, प्रदेशात मोठे नुकसान संभवते. शेअर मार्केटमध्ये या आठवड्यामध्ये मोठी तेजी संभवणार आहे. सोन्या चांदीच्या भावातील तेजी देखील कायम राहणार आहे. या काळात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होईल. भारतीय खेळाडूंना स्पर्धेमध्ये मोठे यश मिळेल. मात्र स्त्रीवर्ग व कलाकार यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल असून संगीत, कला क्षेत्रातील कलाकार किंवा मोठ्या राजकीय क्षेत्रातील स्त्रीच्या मृत्यूची घटना देखील या काळात संभवते. काही राजकीय व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होण्याची देखील या काळात शक्यता दर्शवली जाते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.